जाकमाता वेळच्या संघाचा 12 आमच्यापर्यंत अद्याप पोहोचलेला नाही. विनंती असेल आपल्याला, अन्यथा आयोजकांच्या नियमानुसार आपल्याला 2 धावांची पेनल्टी येथे दिली जाईल. चला जवळ मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या फेरीतला हा दुसरा सामना नागवा वॉटर स्पोर्ट हशिवरे विपक्ष जाकमाता वेळशेत या 2 संघांच्या दरम्यान ही विद्यमान लढत आपल्याला पाहायला मिळते. नाणेफेक जिंकली आहे ती अर्थात नागवा वॉटर स्पोर्ट हशिवरे या संघानं नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्राचा करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजी आमंत्रित केले त्या अर्थात नागोठणे क्रिकेट असोसिएशन मधला एक मातबर संघ अर्थात जाकमाता वेळचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची आघाडी मैदानाच्या आतमध्ये पंकज आणि त्यांच्या समोर आपल्याला पाहायला मिळतात ज्याने आपल्या खेळामुळे सगळ्यांच्या मनावरती दबदबा केलाय, नक्कीच मनावरती राज्य केलंय असा आरटीपीएल चा खेळाडू. तसेच आता पीएनपी चषक 2024 या चषकामध्ये ज्याची वर्णी लागली आहे असा तुम्हा आम्हा सगळ्यांचा लाडका अर्थात यश पारंगे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मी स्वतः समालोचक असलो तरी यश पारंगे यांच्या खेळाचा मी मात्र एक सच्चा फॅन आहे. नक्कीच चांगल्या प्रकारचे खेळांचे युवा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. कमी कालावधीमध्ये नक्कीच आपलं नाव नक्कीच उंचावर करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चला पंचांना पण विनंती असेल आपण त्वरित सामना चालू करायचा आहे. धन्यवाद डीजे. आत्ताच आमचे साथी समालोचक आदरणीय दीपक दादा यांच्या आपल्यापर्यंत माहिती पोहोचवली की जसं आपण टेनिस क्रिकेटला एक मोठं नाव ऐकतं अर्थात बुंबू माट्या, तसेच वेळशेच गावचा एक बुंबू माट्या म्हणून नावाने प्रसिद्ध असणारे फलंदाज अर्थात पंकज आपल्याला पाहायला मिळाले. आणि तशाच प्रकारचा खेळ सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सांघिक पहिलं अर्थात ओव्हर नंबर पहिलं घेऊन आले ते अर्थात गोलंदाज मनीष. पहिल्या चेंडूवरती आक्रमण पाहायला मिळाला पंकज यांचा. पुढचा बॉल पुन्हा एकदा हवा यायला करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, येते मात्र एक तेरी तो एक मेरी, विकेटचं पतन. OUT. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल कारण पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं तर अर्थात पंकज. आणि मात्र तदनंतरच्या चेंडूवरती ज्या प्रकारे आपण पाहिलं चेंज ऑफ फेस, नक्कीच मित्रांनो आयुष्यासोबत खेळ परिवर्तन करणं गरजेचं असतं आणि तेच परिवर्तन अर्थात गोलाच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि त्याचा परिणाम पाहिलं तर अर्थात येथे मात्र पंकजला माघारी पाठवण्यात यश आलंय. ते गोलंदाज मनीषाला. न्यू बॅटर मैदानात आर्यन. आपण जर पाहिलं तर नक्कीच
प्रतीक आणि यश पारंगे यांच्या नक्कीच आपण पाहिलं तर तालमीमध्ये हा तयार झालेला संघ आहे. नक्कीच युवा खेळाडूंना प्रोत्साहन करणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्या बाबत आपण पाहिलं तर हा युवा खेळाडू आज नक्कीच त्याला प्रोत्साहित केलं जाते. पाहिलं गेलं तर नक्कीच हा युवा खेळाडू आहे, त्याच्याकडे असलेला खेळ नक्कीच जाणलाय आणि त्याला कुठेतरी एक स्थान देण्याचा पण पराक्रम आणि एक करिश्मा पाहायला मिळाला. त्याचा आता जो कर्णधाराने विश्वास दाखवलाय तो सार्थ ठरेल का हे पाहावं लागेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा खोदून काढलाय, समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. आपण पाहिलं तर एक धाव तर पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? यश कडून नक्कीच साजेशी कॉलिंग आली होती, मात्र आर्यनने त्याला मात्र साजेसा रिस्पॉन्स नक्कीच दिला आणि इथे कुठेतरी आपण जोखीम स्वीकारायची नाहीये हे नक्कीच घोषित केलं. एक धाव पुन्हा एकदा दोघांच्या माध्यमातून इथे अर्जित केली गेली आहे. एका धावेने पुन्हा धावफलकाचा विचार केला तर धावसंख्या झाली ते अर्थात एक गड्याच्या मोबदल्यात 7 धावा. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे. अद्याप आपण पाहिलं गेलं तर 4 चेंडूचा खेळ पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती 6 धावा, तदनंतर मात्र विकेट, तदनंतर मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल आणि नंतर चेंडूवरती पुन्हा एकदा एक धाव पाहायला मिळेल. आता आला तो स्ट्राईकला तुम्हा आम्हा सगळ्यांचा लाडका अर्थात यश पारंगे. पुढचा बॉल आणि यश पहिला चेंडूवरती आपण पाहिला अकोट टप्प्याचा चेंडू होता, ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न होता. यष्टी रक्षकाला मात्र बीट केलंय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. सीमाच्या दिशेने नक्कीच आगेकूच केलेली आहे, मात्र शेवटपर्यंत क्षेत्ररक्षण चांगल्या क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मित्रांनो क्षेत्ररक्षण पाहिलं तर नक्कीच म्हणावं लागेल की चांगली कमिटमेंट आहे. संघावरती आपल्याला खेळावरती असलेला आपला खेळ पाहायला मिळाला. पंचांचा इशारा बाहेरच्या स्वरूपात आमच्यापर्यंत घुसविला गेलाय. धावसंख्येत 3 निबळ, धावसंख्या झाली ती अर्थात 10. या षटकातील हा शेवटचा चेंडू येणं बाकी असेल. मित्रांनो पाहिलं गेलं तर नक्कीच बाहेरच्या स्वरूपात 3 धावा अर्जित केल्या गेल्या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून, ते अर्थात आर्यन आणि यश यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्ट्राईक लेवल तो आपल्याला पाहायला मिळतोय, तो आर्यन. सुंदर गोलंदाजी, नक्कीच डावखुराचा गोलंदाज प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. तो अर्थात दोन्ही बॅटरचा आपण पाहिलं गेलं तर पहिला अर्थ आपण ज्या सलामी मैदानामध्ये पाहिली होती ते अर्थात पंकज आणि यश. आपण पाहिलं गेलं तर पंकज सुद्धा त्याच कामगिरी आपल्याला करताना त्याचा आविर्भाव आपण जर पाहिला तर नक्कीच कुठेतरी आक्रमण करायचं आहे. नक्कीच आपण पाहिला धावांचा डोंगर आपण मित्रांनो आपल्याला उभा करायचा आहे, कारण समोरचा संघ तेवढाच महत्त्वपूर्ण आहे. मात्र प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करण्यापेक्षा कुठेतरी एका चेंडूला सन्मान तर पुढच्या चेंडूवरती आक्रमण ही जर रणनीती आपण डोक्यामध्ये ठेवून जर आपण आपला खेळ केला, तसंच आपला त्याला साथीला आपला जो नैसर्गिक खेळ आहे, जो आपला आविर्भाव आहे, त्या पद्धतीने जर आपण खेळ केला तर नक्कीच आपण धावांचा डोंगर उभा करण्यात यश आले. मात्र इथे कुठेतरी आपण पाहता आर्यनने आतापर्यंत जेवढे चेंडू हाताळलेत प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. षटक क्रमांक दुसरा अर्थात सांघिक दुसरं षटक घेऊन आले आणि वैयक्तिक पहिलं अर्थात ऑलराऊंडर ज्याच्याकडून पाहिलं तर मानथन डाकी. तर पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतात ते अर्थात यश पारंगे, मॅन फ्रॉम वेल्शेत. पंचांच्या डाव्या बाजूला बॉल इन ट्रॅकवर आपल्याला पुन्हा एकदा मंथन डाकी पाहायला मिळतात. पुढचा बॉल पहिलाच बॉल फेस करणार तो मंथन डाकी यांचा. पंचांच्या डाव्या बाजूला पहिलाच बॉल आपण पाहिला तर यॉर्कर पद्धत चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न होता. आपण पाहिलं तर नक्कीच फायनलच्या दिशेने जातं क्षेत्ररक्षक चेंडू वरती येतील आणि कलेक्ट होईल. तर दूर मात्र पुन्हा एकदा 2 धावा इथे अर्जित केल्या गेल्या. चांगल्या प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या 2 धावेने डबल येता आपण धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली पुन्हा एकदा फ्लाय होताना आपल्याला पाहायला मिळाली. 12 धावा आपल्याला पाहायला मिळतात एक गड्याच्या मोबदल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना टॉस हरल्यानंतर जागमाता वेळचेचा संघ पुन्हा एकदा बॉल इन ट्रॅकवर सज्ज. मानथन समोरच्या दिशेने गेलाय, आक्रमण चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न एका हाताने, मात्र चेंडू जातोय नशिबाचा षटकार, साधावा षटकार. आपण याचा खेळ पाहिला तर पहिल्या सामना सुद्धा आपल्याला एक जीवदान मिळालं आणि त्या संधीचं सुवर्ण संधीचं सोनं त्यांनी केलंय. आता मात्र पुन्हा एकदा संधी आली आहे, त्या संधीचं सोनं करणार का हे पाहावं लागणार आहे, कारण तिथे पाहिलं चांगल्या प्रकारचा झेल होता. मात्र क्षेत्ररक्षकाने चुकी केली आणि 6 धावा नक्कीच खर्च केल्यात. पुढचा बॉल पुन्हा आडव्या बॅट नाही काढण्याचा प्रयत्न, सबमरीन डिलिव्हरी नक्कीच म्हणावा लागेल. पुढचा बॉल नक्कीच डॉट आलाय. कुठेतरी गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, गोलंदाजाचं कौतुक ह्यासाठी की संधी निर्माण केली होती, मात्र संधी सोनं करता आला नाही. ते आता क्षेत्ररक्षक त्यांनी जे पहिले षटक हाताळलं ते अर्थात मनीष यांनी, कारण गोलंदाज मित्रांनो या क्रिकेटमध्ये संधी निर्माण होत नाही, त्या कराव्या लागतात. तसे आपल्या आयुष्यात सुद्धा मित्रांनो आयतं कधीच मिळत नाही, कष्ट करावे लागतात, मेहनत करावी लागते. पुढचा बॉल पुन्हा एकदा आता मात्र मिड विकेटच्या रिझन मध्ये आक्रमण हवाई आला षटकार. डीजे
गोलंदाज आहे, मात्र त्याच्यावरती आक्रमण करताना पाहायला मिळतो. पुढचा बॉल पुन्हा त्या आडव्या बॅटने चेंडू नक्कीच उचली की ते चेंडू जातो फायनलच्या दिशेने, घासत पुसत सी मा रे शा पार चौकार डीजे. भाषा मात्र या बाद आपल्याला पाहायला मिळते. या 4 धाव्याने धावफलकाचा विचार केला, धावफलक नक्कीच फ्लाय झालंय ते, अर्थात 28 धावसंख्येवरती. 28 चा आकडा नक्कीच आतापर्यंत आपण पाहिलं तर टच केलाय तो, अर्थात वेल्शेच्या संघाने. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर ऑन साइड मध्ये कुठेतरी मनीष फंबल होताना आपल्याला पाहायला मिळतात. वारंवार आपण पाहताय मनीष चांगल्या प्रकारचे गोलंदाज आहेत, मात्र क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेत आपण पाहिलं तर कुठेतरी फंबल होताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 2. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आला की समाप्त झालाय. 2 षटक म्हटलं की अर्थात 12 चेंडूचा खेळ पाहायला मिळाला. या 12 चेंडूमध्ये धावफलकाचा विचार केला तर प्रथम बॅटिंग करत असताना टॉस आल्यानंतर अर्थात जाकमाता वेल्शे संघ 1 गड्याच्या मोबदल्यात 29 धावा आपल्याला धावफलक पाहायला मिळतात. कारण आपण पाहिलं गेलं तर नक्कीच यशला माहिती आहे की जास्तीत जास्त स्ट्राईक आपल्याकडे ठेवावी लागेल, कारण समोरचा संघ जर मागील सामना या समोर संघाचा पाहिला अर्थात नाकवा वॉटर स्पोर्ट्स हशिवरे संघ ज्या प्रकारे फलंदाजी केली, दोन्ही दिग्गज खेळाडू अर्थात पिंट्या पाटील आणि प्रसाद पाटील हे नक्कीच माघारी परतले लवकर. नंतर फलंदाज अर्थात आपण पाहिलं महेश आणि सूरज याने प्रकारे खेळी केली. तसं तोच खेळी जर आपल्या डोळ्यासमोर ठेवून जर आपल्या संघाला या स्पर्धेमध्ये जीवित ठेवायचं असेल तर नक्कीच कुठे धावांचा डोंगर उभा करावा लागेल आणि तोच प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही बॅटर आर्यन आणि यशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतात टेनिस क्रिकेटपटलावरचं एक मोठं नाव अर्थात पिंट्या पाटील. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती आक्रमण, साधावा षटकार. एक गड्याच्या मोबदल्यात 38 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना जाकमाता वेल्शे संघ. मित्रांनो कुठेतरी आता आपण पाहिलं गेलं तर एक फायटिंग मित्रांनो क्रिकेट मध्ये आपण पाहिलं तर कोणतीच धावसंख्या इथं सेफ मानली जात नाही, कारण आपण पाहिलं तर 6 ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर 90 धावा सुद्धा चेस होताना आपल्याला पाहायला मिळाल्या. पुढचा बॉल पुन्हा त्या आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता समोर दिशेने. आपल्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण डॉट बॉलचे सांगता अर्थात गोलंदाज पिंट्या पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो आपण पाहतात आदरणीय सन्माननीय प्रवीण तळकरांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अर्थात सीएम चषक नक्कीच मी नयन चोगळे आणि प्रवीण तळकरांचे सुद्धा मी आभार व्यक्त करेन, त्यांनी आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली. तसेच त्यांच्या समोर शशिकांत भोईर साहेब यांचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. तो मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपण पाहिलं एक्स्ट्रा कव्हरच्या रिझर्व मध्ये खेळलेला फटका डीप मध्ये प्रोटेक्शन होतो, मात्र येथे 2 धावा अर्जित करण्यात यश आले. ते अर्थात यश आला या 2 धावेने पुन्हा धावफलक वधारले. धावसंख्येला ते अर्थात 1 गड्याच्या मोबदल्यात 40 ऑन बोर्ड. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने आक्रमण, हवाई हल्ला, साधा वेळसाठी षटकार. है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता बस हौसलों से उड़ान होती है. आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय त्या अर्थात जाकमाता वेल्शे गावचा सितारा यश पारंगे.
पुन्हा एकदा आता मात्र चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. कुठेतरी आपण पाहिलं तर वेगावरती नियंत्रण करताना गोलंदाजी पाहायला मिळाली, ते अर्थात पिंट्या पाटील. मित्रांनो आपण पाहिलं तर नक्कीच चांगले गोल क्षेत्ररक्षक आहेत, ऑलराऊंडर खेळाडू आहेत. आणि आपण पाहिलं तर वैयक्तिक धावांचा जर आपण विचार केला तर 13 चेंडू आणि 35 धावांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय, तो अर्थात वेळशीत गावचा सितारा यश पारंगे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मिड विकेटच्या रिझम मध्ये गॅप मोठा नाही, धावांचा टोचा, धावा मिळतील 4. या 4 धावेने आपण विचार केला धाव संख्या झाली ते अर्थात 50 धावांचा अर्धशतक केलंय. 3 षटकांचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. षटक आपण तिसरं पाहिलं ते अर्थात पिंट्या पाटील हाताळलं गेलं, कुठेतरी माड नक्कीच पाहायला मिळालं. आणि त्याचाच मोबदला आपण पाहताय, चांगल्या प्रकारची खेळी पाहायला मिळाली. नक्कीच अभिनंदन असेल यश तुझं. पुन्हा एकदा देऊया डीजेला संधी, ऐकू एक सुमधुर संगीत द डीजे. मी आदरणीय सन्माननीय प्रवीण तडकर यांना विनंती करतो, आपापल्या शुभास्ते साहेबांचा येतो जे सन्मान आपण करायचा आहे. त्यांच्या समोर आदरणीय सन्माननीय प्रमोदजी चोगळे साहेब यांना सुद्धा विनंती करतो, आपापल्या शुभास्ते साहेबांचा येतो जे सन्मान इथे करायचा आहे. आदरणीय सन्माननीय असलम इलामी साहेब यांना सुद्धा मी आयोजकांच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. एक फोटो घेते त्यांना मायाची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सरांचा येतो जे सन्मान इथे केला जात आहे. नक्कीच मित्रांनो आपण पाहिलं ते सुंदर असं आयोजन आपले दादा आदरणीय सन्माननीय प्रवीण तडकर यांच्या माध्यमातून स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, ते अर्थात सीएम चषक 2024 या स्पर्धेचा हा पहिला दिवस. नक्कीच आपण पाहिलं संध्याकाळचं सत्र आपण पाहिलं तर असलम इलामी साहेब यांना सुद्धा मी विनंती करतो आयोजकांच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत असेल. तसेच आदरणीय सन्माननीय सुनीलजी ताडकर साहेब यांचं मी आयोजकांच्या वतीने मनाच्या अंतःकरणापासून आपलं हार्दिक स्वागत करतोय. सरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे, आपला येतोय सन्मान येथे केला जाईल. हॅलो, खरोखर इथे सर्वांचा सन्मान होतोय. या सन्मानाचं कारण नक्कीच आहे, कारण की याच्या पाठीशी पागदी खंबीरपणे उभे असलेले सर्व सहकारी आहेत. मित्रांनो आपण पाहतोय सर्वांच्या सहकार्याने हा त्या टीमचं आयोजन झालं आणि खरोखर या स्पर्धेमध्ये 4 लावायचं काम नक्कीच केलं. सर्वांच्या सहायतेने इथे सर्वांच्या मोलाची कामगिरी नक्कीच आहे मित्रांनो, कारण की ज्यावेळी पाहिलं तर प्रवीण दादा उभे असला त्याच्या मागे असलेले हे सहकारी यांच्यामुळेच हा या कार्यक्रमाला शोभा येणार मित्रांनो. आणि याच मुले या स्पर्धेला नवीन 4 लागले. पुन्हा एकदा मैदानाकडे पुन्हा घेऊन जातोय शिंदे सरांकडे. धन्यवाद दीपक सर. चला पाणी घेऊन जाते स्वयंसेवक, विनंती असेल थोडं पाणी घेऊन जा, विनंती असेल प्लीज. पंचांना पाणी हवंय. ज्वालाबी संघाचा शुभम राऊत त्यांचं तुम्ही आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. आपलं क्रिकेटवरती असलेलं प्रेम आणि आपण नक्की दूरवरून ही स्पर्धा पाहण्यासाठी आलात. पुन्हा एकदा आपल्या या सीएम चषकामध्ये आपलं हार्दिक स्वागत करतोय. आदरणीय सन्माननीय दिलीपजी वडे साहेब यांचं तुम्ही आयोजकांच्या वतीने मनाच्या अंतःकरणापासून आपल्या सीएम चषकामध्ये हार्दिक स्वागत करतोय. चला ऑन फील्ड पंच आपल्याला विनंती असेल आपण त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे, कारण यानंतर आपल्याला अजून एक सामना खेळवायचा आहे. विनंती असेल तसेच आंबेघर गावचे एक वेगवान गोलंदाज म्हणून ज्यांच्या नावारूपाला आलेले असे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते, अर्थात दिलीपजी बडे साहेब यांचा यथोचित सन्मान येथे केला जाईल. त्यांना मायाची शाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन सरांचा यथोचित सन्मान येथे केला जात आहे. सर आपला या सीएम चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. सरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे आणि या मेजवानीचा आपण स्वाद घ्यायचा आहे. सांघिक पहिलं आणि वैयक्तिक गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय आर्यन. तर सलामी उडी मैदानाच्या आतमध्ये अर्थात नागवा वॉटर स्पोर्टचा हशिवरे संघाला बिलॉंग करणारी सलामीची आघाडी उडी मैदानाच्या आतमध्ये
प्रसाद पाटील, जे अर्थात आपण पोलीस खात्यामध्ये कार्यरत आहेत, सदरक्षण नायक, खलनिग्रह नायक नक्कीच आपण म्हटलं जातं त्या अर्थात त्या खात्यामध्ये जे कार्यरत आहेत आमच्या अर्थात प्रसाद पाटील. तर नॉन आपला पाहायला मिळतात पिंट्या पाटील. पहिलाच बॉल आर्यनचा आपण पाहिला, आखूड टप्प्याचा चेंडू होता, पंचाने हात समांतर केला, अंतापर्यंत निर्णय घोषविला, दर्शित केलाय. नक्कीच अतिरिक्त धावीने नक्की धावफलक वदार खातं खोलण्यात यश आले. आपण पाहिलं गेलं सचिन पारांगे यांनी देखील व्यासपीठावर येवा. मनसे कार्यकर्ते सचिन पारांगे यांचा देखील येतोची सन्मान होतोय. खरोखर दादांनी प्रत्येकाला हेरलंय आणि खरोखर प्रत्येकाला पाहिल्यानंतर कुठे थांबवत नाहीयेत, डायरेक्ट मैदानामध्ये इथे मात्र नक्कीच व्यासपीठावर बोलण्याचं काम करतायत आणि येतोची सन्मान होतोय तो मात्र सचिन पारांगे यांचं एक मनसे कार्यकर्ते पाहतो आपण त्यांच्याकडे. रवींद्र तडकर यांच्या माध्यमातून त्यांचं स्वागत केलं होते पुन्हा एकदा मॅच मध्ये. नक्कीच आपण सर म्हणालात की स्पर्धा ह्यासाठीच असते की आपण प्रत्येकाने मिळून आपण या खेळाचा आस्वाद घ्यायचा असतो आणि तेच प्रवेदाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक व्यक्तीचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. आता मात्र चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू येतोय आमच्या समालोचकाला मानवण्यासाठी 6 धावेसाठी षटकार. धन्यवाद डीजे प्रसाद पाटील सरांचा. जर आपण एका स्पर्धेमध्ये आपण उल्लेख केला तर अर्थात सगळे फलंदाज नक्कीच बाद झाले होते आणि 12 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता होती. तेव्हा मात्र एक झुंजार खेळी त्यांच्या टाउनशिपच्या क्रीडांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि ती जाते या मैदानाच्या अर्थात मुरावाडीच्या क्रीडांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळेल का हे पाहावं लागेल. पुढचा बॉल आर्यन याचा, पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता, नक्कीच बॅटची इनर एज घेतली, चेंडू वरती तत्वर मात्र पुन्हा एकदा एक धाव इथे अर्जित केली गेली. एका धावेने आपण धावफलकाचा विचार केला तर अर्थात धावसंख्या ती 8 आकड्यावरती. सलामीडी अजूनही मैदानाच्या आत मध्ये पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे. अद्याप पाहायला गेलं तर आपण 3 चेंडूचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. 3 चेंडूवरती नक्कीच 8 धावा इथे अर्जित केल्या गेल्यात. पुन्हा आता आपण पाहिलं तर ट्राय केला होतो बदल येतात ते अर्थात पिंट्या पाटील. पुढचा बॉल स्लोअर पद्धत चेंडू होता, त्याला मात्र आपल्या दूरवरून खेचण्याचा प्रयत्न होता, त्याला मिड विकेट मध्ये खेळल्यात. एक धाव तर पूर्ण. पुन्हा एकदा एका धावीने आपण पाहिला धाव पुढे सरसावलंय, वधारलंय. धावसंख्येचा आपण विचार केला तर बिन बाद 9 धावा, 50 धावांचं लक्ष, 51 धावांचं लक्ष आहे आणि त्या लक्षाचा पाठलाग करताना जशी आक्रमक सुरुवात हवी होती कुठेतरी एक सेन्सिबल सुरुवात आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढचा बॉल पुन्हा आखूड टप्प्याचा चेंडू होता, पंचांकडे अपील केले, ते चेंडू जातोय, ट्रॅव्हल होतोय आणि क्षेत्ररक्षक चेंडू वरती जाईल, त्यातून मात्र शर्यत जिंकले त्या अर्थात चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. प्लस नो चेंडू, टोटल 5 धावा, चौकार. धावांचं लक्ष आहे, मात्र आपण अद्याप पाहिले तर 4 चेंडू हाताळले गेलेत आणि धावसंख्या झाली सेकंड मध्ये बॅटिंग करत असताना 14 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं सोबत चेंडू होता, चेंडूला आपण पाहिलं मिड विकेट मध्ये खेळला, क्षेत्ररक्षक चेंडू वरती येईल आणि फेकी करेल. हार्दिक चेंडू वरती आला आणि तद्वर आपण पाहिलं तरी ते एकच धाव इथं अर्जित केली गेली. षटक क्रमांक मार्ग 5 चेंडूचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या झाली ती पुन्हा एकदा आपण पाहिलं तर 15 धावा. हॅलो चला मित्रांनो, विनंती असेल स्पीडअप करा, विनंती असेल प्लीज. थँक्यू. संध्याकाळच्या सत्रामधला हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येला ते अर्थात 15 धावा धावफलक पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे विदाउट लॉस. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आर्यनचा चेंडू, आता मात्र जाणलं, हेरलं आणि इथे मात्र लांब 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 षटकार. डीजे
नक्कीच आपण सुमधुर संगीत ऐकून आमच्या सगळ्या प्रेक्षकांचं मनोरंजन करताय. मात्र आपण जे संगीत लावलं खुदू खुदू हसते गालात, मात्र येत्या हशिर संघाचा 12 प्रतिनिधी मात्र खुदू खुदू गालात असतो. कारण त्याला माहिती आहे या 6 धावेने कुठेतरी आपण समीकरण थोडं चेंज होताना आपल्याला पाहायला मिळते. कारण हा षटक नक्की महाग ठरलं, कारण 21 धावा, तब्बल 21 धावा खर्च केल्यात. ते गोलंदाज हारले ना, कारण आपण पाहिलं की पहिल्या 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 8 धावा खर्च करणारा हा गोलंदाज नक्कीच येणाऱ्या दुसऱ्या चेंडू पुढच्या 2 चेंडूवरती मात्र कुठेतरी महाग ठरला. सांघिक दुसरं वैयक्तिक तो गोलंदाज हार्दिक विभाग गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. तो जागमाता वेळच्या संघाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. तो स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतात. प्रसाद पाटील पहिला बॉल फेस करणार. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती दांडी 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 गोल. नयन याचं आपण पाहतोय एक मानवंदना, कारण की नयन एक उमदा खेळाडू आपण पाहतोय या दरम्यान मात्र. आणि खरोखर आम्हाला सुवर्ण संधी देखील सिद्धेश सरांना देखील एक सुवर्ण संधी इथे प्लॅटफॉर्मवर उभा एक समालाची सुवर्ण संधी दिली नयन याने. एक नवीन उभरता सितारा मुनावडीचा अहमद याचा सन्मान केला गेला. धन्यवाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज पाटील. मागील सामन्यात आपण पाहिलं गेलं तर पहिलाच चेंडू आणि पहिल्याच चेंडूवरती खोदून काढलाय. नक्कीच एक ब्रँडेड फटका बॅट मधून आला, चांगला साऊंड. बॉल आउट ऑफ द ग्राउंड, साधावा षटकार. सन्मानित झाला तसं त्यांच्या समोर आदरणीय अनिकेत जंगम साहेब यांचा येतोचे सन्मान येथे केला जाईल. आदरणीय सन्मानाने आजच्या या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून पाहिलं गेलं. नक्की त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं. असे आदरणीय सन्माननीय प्रवीण दाडकरांच्या शुभ असते त्यांचा येतोचे सन्मान येथे केला जाईल. त्यांना मायेची शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन सरांना येतोचे ते सन्मान केला जाईल. तो मैदानाच्या आतमध्ये सूरज आला काय आणि पहिल्या चेंडूवरती आपल्याला आक्रमण पाहायला मिळालं काय. पुढचा बॉल पुन्हा एकदा अवयाला करण्याचा प्रयत्न होता. आता आपण पाहिलं तर चेंडू नक्कीच शरीरावर आदळलाय. त्या प्रकारची धाव येथे अर्जित केली गेली. एक डॉट बॉल मला पाहायला मिळतो. धावसंख्येने ते 6 धावेने आपण विचार केला 27 धावा धावून का पाहायला मिळतात. आता मात्र येणारे 9 चेंडू आणि तब्बल 24 धावांची आवश्यकता. उलटी गिनती स्टार्ट. हार्दिक गोलंदाजी आलेला आणि या प्रकारे गोलंदाजी केली की पहिल्या चेंडूवरती हादरा दिला तो अर्थात प्रसाद पाटील यांना. पुढचा बॉल सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. आदरणीय सन्माननीय घनश्यामजी ताडकर साहेब यांचं तुम्ही आयोजकांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. आणि सरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचंय. घनश्यामजी ताडकर साहेब यांचा येतोचे सन्मान येथे केला तर नक्कीच गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. ते अर्थात हार्दिक याचं. आता मात्र येणाऱ्या 8 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल आता मात्र खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल का आणि येथे मात्र चुकीला माफी नाही. चेंडू जातो 6 धावेसाठी. षटकार. दिव्या डीजेला संधी. धन्यवाद. यश मात्र नाराज आपल्याला पाहायला मिळतं. कारण मित्रांनो संधी निर्माण झाली होती. मोठी विकेट होती. या विकेटचं महत्व माहिती आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा खोदून काढलाय समोरच्या दिशेला. पुन्हा एकदा पंचांचा हात आसमानाकडे. 6 धावांसाठी आक्रमण. षटकार.
माझ्या गाडीवर. मात्र या सामन्यात आपण ड्रायव्हिंग पाहिलं आणि ड्रायव्हिंग सीटवर आपण जो संघ पाहत आहे तो अर्थात नागवा वॉटर स्पोर्ट हशिवरे संघ. कारण पाहिला गेला तर नक्कीच झेल सोडला तो आर्यन आणि त्यानंतर मात्र सामन्याला कलाटणी आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि तब्बल 11 धावांची आवश्यकता आहे. जर हा सामना आपल्या खिशामध्ये घ्यायचा असेल, आपल्या या सीएम चषकामध्ये आपल्याला जर जीवित राहायचं असेल तर मात्र गोलंदाज पंकजाला मात्र करिश्मा करावा लागेल. मात्र जर आपण मैदानामध्ये पाहिलं तर हशिवरे संघाचे 2 हॅलो उलटा बदा चेंडू होता आपण पाहिलात तर येथे मात्र पुन्हा एकदा चेंडू जातोय. गॅप मोठा नाही, धावांचा तोटा. धावा मिळतील 4. चौकार. सामन्यामध्ये आला ट्विस्ट. कारण आपण पाहिलं गेलं तर 6 चेंडू आणि 11 धावांची होती आणि आता ती गरज आणि ते समीकरण जर आपण पाहिलं तर 5 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. आदरणीय सन्माननीय मंकजी तडकर साहेब यांचा येतो जे सन्मान मी सन्माननीय सुनील तडकर साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभाचे सरांचा येतो जे सन्मान आपण इथे करायचा आहे. चला विनंती असेल थोडं स्पीडअप करा. पुढचा बॉल पुण्याच्या बॉलिंग ट्रॅकवर पंकज. आता मात्र पंचांकडे अपील केली गेली आहे. कोणत्या प्रकारचं पंचांवरती दडपण नाही, कोणत्या प्रकारची मुवमेंट, कोणत्या प्रकारची हालचाल पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. इथे मात्र डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल या सामन्याचं चित्र नक्कीच आपल्याला वेगळं करताना पाहायला मिळणार आहे. कारण मित्रांनो आपण जर पाहिलं तर चांगल्या प्रकारची फलंदाजी प्रत्येक सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. ते अर्थात वेळच्या संघाच्या माध्यमातून 51 धावांचं लक्ष होतं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करताना मात्र आता ड्रायव्हिंग सीटवर आपल्याला पाहायला मिळतोय तो अर्थात हशिवरे संघ. पुढचा बॉल पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूनं. पुन्हा एकदा हवा यायला करण्याचा प्रयत्न होता. एसटी रक्षक अर्थात त्याला मात्र पुन्हा एकदा बीट केलाय आणि इथे मात्र पुन्हा एकदा एक अर्जित धाव केली गेली. बायच्या स्वरूपात ही धाव संख्या आली. ते अर्थात येणारे 3 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. धाव संख्या ते अर्थात 45. 3 चेंडू आणि 6 धावा. 6 धावा 3 चेंडू तर स्ट्राईकला आहेत ते अर्थात पिंट्या पाटील ज्याने या सामन्याचं चित्र नक्कीच बदलवलंय. मात्र अजूनही सामना संपला नाही. कारण आपण जर पाहिलं तर तेवढाच चाणक्य गोलंदाज त्याचं नाव मी वारंवार घेतोय तो अर्थात बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत पंकज. आणि आता मात्र बॅटची नक्की दिडिंग घेतले. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय आणि येथे मात्र झाली आहे चुकी. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, काय घडतंय? क्षेत्ररक्षक मित्रांनो मागाशी म्हणालो ही संधी निर्माण केली होती. गोलंदाजाचं नक्कीच कौतुक करेन मी. नक्कीच गोलंदाजाला कधीच समालोचक असं मी गोलंदाजाला कधीच बोलत नाही. कारण त्याचं काम आहे मित्रा संधी निर्माण करणं. त्यांनी संधी निर्माण केली होती मात्र आपण त्याला साजेशी साथ दिली नाही आणि त्याचा परिणाम आपण पाहिलं. ते येणारे 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. जर इथे हा झेल टिपला गेला असता तर मात्र सामन्याचं वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. आणि मित्रांनो या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. सो आपल्याला 2 चेंडू मध्ये 3 धावा करणं अनिवार्य असेल. जर मित्रांनो जर आपण हा झेल टिपला असता मित्र मात्र मी जर म्हणतोय मात्र क्रिकेटमध्ये जर तरला अंतर खूप आहे. मात्र जर हा झेल टिपला असता तर कुठेतरी जाकमाता वेळच्या संघात ताफ्यामध्ये आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळालं असतं. एसटी रक्षक मात्र चुकी करतोय. शशांक मात्र आपल्या चुकी करताना पाहायला मिळाले. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज गोलंदाज पंकज. स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळत आहेत सूरज पाटील मॅन फ्रॉम हशिवरे. पुढचा बॉल आता मात्र हवा याला. चेंडू हवेमध्ये आहे आणि चेंडूने अंतर कापलंय. चेंडू जातो सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. अभिनंदन अभिनंदन.